हमजावर काय आता पडली आहे की माझा मित्र पण मला हवा आहे आणि माझा देश पण मला हवा आहे. तो एक सर्वात इंटरव्हलवाला पीक सीन की घर की याद नाही आणि ती जी फाईट आहे, कारण इकडे तुम्ही एक अख्ख्या बंगल्यामध्ये फाईट केली आहे आणि इकडे फक्त एका खोलीत फाईट केली आहे. करेक्ट. आणि त्या फाईटमध्ये काही काही किती निडल डोळ्यासमोर येणं का त्या बाट टबवर तो पडून ते आणि अगेन ते बघताना असं वाटतं की खूप मनापासून ते लागतं कुठेतरी की ती ॲक्शन. चॅलेंज काय होतं की ते दोघं भाऊसारखे मित्र असायचे. हो. कारण आणि ह्याला जे ह्याच्या हमजावर काय आता पडली आहे की माझा मित्र पण मला हवा आहे आणि माझा देश पण मला हवा आहे. करेक्ट. करेक्ट. जर यांनी बाहेर जाऊन सांगितलं की हा स्पाय आहे तर देशाची वाट लागणार. तर जे इमोशन आहे ना ते आम्हाला ते इमोशन ठेवायचं की त्याला त्याचं मारायचं नव्हतं. जे काही मारलं ते मित्रांनी मारलंय, हा फक्त डिफेन्स करायचं होतं. तर आमचा चॅलेंज हा होता की हा मारू शकतो पण मारणार नाही. जर तुम्ही ते परत बघेन ना तुम्ही बघेन की तो फक्त डिफेन्स करायचा, मारत होता मित्र. पण आदित्य सरांचा ब्रीफ होता की त्यात ॲक्सिडेंटली त्याचा तो मरला पाहिजे. अच्छा, हे पण नव्हतं कसं ॲक्सिडेंटली त्यांनी मग आम्हाला ॲक्सिडेंटली सांगितलं. पण आम्हाला ते सगळे रिसर्च करावं लागलं की ॲक्सिडेंटली काय होणार, कशाने तो पडणार. पहिलं तर तो नशेमध्ये, कारण नशेमध्ये काय काय करू शकतो तो. तर तुम्ही ते बघीन की नशेमध्ये काय काय त्यांनी बघितलं नाही की हमजाला लागणार आहे की नाही लागणार आहे. त्यांनी त्याचा फेस आपटला, सर आपटला, ते लॅम्प फोडली सर डोक्यावर, ते सगळं त्यांनी केलं आहे. पण कसं काय तर मतलब डेथ कसं असावी, काय लागणार ज्याप्रमाणे डेथ होणार. तर नंतर ते आम्हाला सुचवलं की आपण एक काम करूया, हे जे बाथटब आहे सुंदर तर त्याच्यावर जर त्याचे डोकं आपटलं आणि हे छोटा मस्तक त्याला जोराने जर लागलं आणि ते फुटलं त्याने डेथ होऊ शकतो. कारण तो अगोदर ते नशात आहे आणि ते एक सॉलिड हिट त्याला लागणार. मग आणि त्या पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये तो नशेत असल्याच्या मध्ये त्याला ते जे व्हिज्युअल्स दिसतात, तर हे सगळं पण कसं घडत गेलं का आधीपासून प्लॅन्ड होतं? नाही, आधीपासून प्लॅन होतं. आधी तर सांगितलं होतं का मधल्या शॉटामध्ये आपल्याला ते टाकायचं, कारण त्यांनी खूप घेतलंय. कारण हॅल्युसिनेशन त्याला हवा हो, की तो हॅल्युसिनेशन हवा म्हणूनच तो तुझ्या मित्राला इतकं हार्ड मारतोय. त्याची मारायची जी पद्धत आहे ते नॉर्मल नसावी, कारण तो नशेत आहे.